वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकारांचा सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये ज्ञान आणि वैराग्याचं सामर्थ्य काय असते हे आचार्य आम्हाला सांगत आहे। आपल्या पूर्ण आत्म्याची रुची ज्याला जागृत होते, मी कोण आहे याची प्रतीती ज्याला जीवनात येते, ज्याला स्वतःचं ज्ञान वैभव कळतं, तो सहज रागापासून निवृत्त होतो आणि यालाच खरी विरागता म्हणता येते। विरागता ही सांगून येत नाही, ही अनुभवाची गोष्ट आहे। जेव्हा अनुभवात आत्मा येतो त्यावेळेला विरागता जीवनात सहजपणे घटित होते। ज्ञानीला स्वरूपाच्या रसाचं आधिक्य आहे, अतींद्रिय आनंदाची अनुभूती त्याच्या जीवनात आलेली आहे आणि म्हणून विषय भोगाची रुची, त्याचा उत्साह त्याच्या जीवनात राहत नाही। जसं लहान मुलगा आहे आणि त्याला उच्च दर्जाची खेळणी दिल्यानंतर त्याला अगदी छोट्या मोठ्या खेळण्यांमध्ये काहीही उत्साह उरत नाही, तो त्याच्यापासून सहज निवृत्त होतो, कारण त्याला त्याच्याही पेक्षा वरच्या स्टँडर्डची खेळणी जर प्राप्त झाली तर त्याचा उत्साह जसा खालच्या खेळण्यातून निघून जातो। एखादी व्यक्ती आहे, तिला जर वारंवार उच्च उपभोगाच्या वस्तू मिळत असतील तर तिला खालच्या दर्जाच्या वस्तूंची किंमत जीवनात राहत नाही। त्याप्रमाणे ज्ञानीला देखील हा अतींद्रिय अत्युच्च आनंद त्याला प्राप्त झालेला आहे आणि विषय भोगांचा आनंद कसा निष्फळ आहे, कसा कर्मवश आहे, कसा दुःखदायक आहे, कसा पराधीन आहे हे त्याला पटलेलं आहे आणि त्यामुळे याची त्याच्यामध्ये रुची राहत नाही आणि हा आनंद रस त्याच्या जीवनात निरंतर झलकत राहतो, तो त्याचाच अनुभव घेत राहतो आणि हेच खरं धर्मी पण आहे। हा खरा धर्म आहे आणि याला जो अनुभवतो तो खरा धर्मी आहे। आम्हाला असं वाटतं की आम्ही नित्य व्यावहारिक क्रिया धर्माच्या केल्या तर आम्ही धार्मिक आहोत। धार्मिकपणा हा क्रियेवर अवलंबून नाही, क्रियेपेक्षा देखील आमच्या अंतरंगामध्ये अभिप्राय काय आहे, माझी भूमिका कोणती आहे, ती क्रिया करत असताना मी काय करतो आहे, माझं लक्ष कुठे आहे, हे सगळं जेव्हा बघितलं तर आत्मिकतेवर लक्ष असेल, ज्ञानावर जर लक्ष असेल तर तो धार्मिक आहे। आणि हा ज्ञानाचं हे असं वैभव, अचिंत्य सामर्थ्य हे केवळ सम्यक दृष्टीच्या जीवनात त्याला प्राप्त झालेलं आहे। विषय सेवनाचं रंजित फल त्याच्या परिणामाला ज्ञानी प्राप्त होत नाही। परिणामाला म्हणजे नवीन कर्मबंधाला ज्ञानी प्राप्त होत नाही, कारण सतत त्याला शुद्ध आत्म्याचं भान आहे आणि स्वतःचं भान असणं हेच आत्म्याचं सामर्थ्य आहे, हेच ज्ञानीचं वैभव आहे। तर अशा तऱ्हेने सांगितल्यानंतर आचार्यांनी कलश ठेवला आमच्या समोर। नाश्नुते विषय सेवने पियत स्वं फलं विषय सेवनस्य ना ज्ञान वैभव विरागता बलात् सेवकोपी तदसाव सेवक। खालच्या ओळीमध्ये संधी आहे, सेवक अपि तद असौ असेवक, अशी ती संधी आहे, तद असौ असेवक।
हा पुरुष विषय भोग भोगत असतानाही ज्ञान वैभव आणि वैराग्याच्या सामर्थ्याने, दोन अलग अलग गाथा दिलेल्या होत्या. ज्ञानाचं वैभव सांगितलं होतं, वैराग्याचं वैभव सांगितलेलं होतं. एकाच्या याच्यात विषवैद्याचं उदाहरण दिलं होतं, एकाच्या याच्यात जबरदस्तीने मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण दिलेलं होतं. या ठिकाणी ज्ञानाचं आणि वैराग्य दोन्हींनाही संकलित करणारा हा कलश आचार्यांनी ठेवलेला आहे, की असा तो ज्ञान आणि वैराग्याच्या सामर्थ्याने विषय सेवनाचे आपले फल म्हणजे आगामी कर्मबंध करत नाही. भोग भोगला, भोग भोगत असताना हर्ष विषाद्रूप भावना झाली, या भावनेशी जो तन्मय होईल त्याला कर्मबंध आहे. आणि या हर्ष विषादाला स्वतःमध्ये न समाविष्ट करता त्याही वेळेला ज्याला ज्ञानाचं भान राहील, मी ज्ञायक आहे, मी माझ्या ज्ञानाचा भोग घेऊ शकतो, मी विषयांचा भोग घेऊ शकत नाही, अशी ज्याची आंतरिक अभिप्राय आहे त्याला कर्मबंध होणार नाही. भोग घेताना दिसतो आहे, कारण चारित्र मोहाचा उदय असा आहे की त्याला त्या वेदनेची पीडा सहन होत नाही. त्या पीडेचा इलाज म्हणून विषय भोगाकडे तो वळतो. त्याला असं वाटतं की या विषय सेवनामुळे माझा हा दाह कमी होईल, परंतु परिस्थिती उलटी होते. जसे विषयांचं सेवन हा करतो तसा अधिकाधिक इच्छेचा परिणाम वाढत राहतो. जैसे पावक में घी डाला. एखाद्या व्यक्तीला तहान खूप लागलेली आहे आणि तिला असं वाटतं की बर्फाचा एक तुकडा जर तोंडात ठेवला तर तहान शमेल. असं होत नाही. बर्फाच्या तुकड्यांनी तहान न शमता उलट दुप्पट वेगाने तहान वाढते. ही वस्तुस्थिती आहे आणि ज्ञानी याला अगदी यथार्थतेने जाणून आहे, म्हणून तो विषय तर भोगतो पण विषयामध्ये रस मानत नाही. शेवटी रस कुठे आहे? आमच्या मान्यतेवर आहे. आम्ही रसपरित्याग जीवनात करतो. आमचं एक व्रत आहे आणि निर्जरा जर करायची असेल जीवनात तर आम्हाला 12 प्रकारच्या तपांची देखील आराधना करावी लागते. अनशन, अवमोदर्य, रसपरित्याग. तर रस नेमका कुठे आहे? वस्तूत आहे की आमच्या मान्यतेत आहे? तर वस्तूमध्ये रस नावाचा गुणधर्म आहे, कारण पुद्गल आहे. स्पर्श रस गंध वर्ण रस हा पुद्गलाचा गुणधर्म आहे. या पुद्गलाच्या गुणधर्माच्या निमित्ताने मला जे माझं ज्ञान झालं त्यामुळे मला त्या रसाची निर्मिती झाली, असं आम्ही निमित्त नैमित्तिक संबंधाने म्हणतो. आता आम्ही वस्तूतला तर रस काढू नाही शकत, तो तर अपरिहार्यपणे तिथे असणार आहे. पण आमचा हा जो भाव आहे हा रस आहे आणि हा चांगला आहे. रस आहे हे जाणलं तर बिघडलं नाही. रसाला आम्ही रसयुक्त पदार्थाला जाणलं ते बिघडलं नाही, पण तो रस मला उपकारक आहे. रसामध्ये मला ती आवड आहे, हा मला आवडणारा आहे, याचा मला भोग घ्यायला पाहिजे, हा जो भाव आहे, या भावापासून हा ज्ञानी जीव स्वतःला वाचवितो आणि अशा तऱ्हेने या रसाचा अनुभवन तो घेत नाही. म्हणून ज्ञानी विषयांचा भोगता असताना सुद्धा क्रियेचं स्वामित्व तो स्वतःकडे घेत नाही आणि त्यामुळे त्याचा तो भोगता नसतो. भोग घेतो पण भोग घेत नाही. काल मी गाथा सांगितली होती, ब्रुवन अपि हि न ब्रुते, गच्छन अपि न गच्छति, स्थिरीकृतात्म तत्वस्तु पश्यन अपि न पश्यति. इष्टोपदेश किंवा समाधी शतक या दोन पैकी एकातली ही गाथा आहे. आणि त्या ठिकाणी सांगितलं की ज्ञानी कसा आहे, ब्रुवन अपि हि न ब्रुते. तो बोलतो आहे पण जणू काही बोलत नाही. म्हणजे बोलण्याचा जसा अर्हंता परमेष्ठी आहे, बोलतात आहे पण बोलत नाही आहे. कारण अभिप्राय नाही, मोहनीय कर्म गेलेला आहे. मला बोलायचं आहे हा भाव गेलेला आहे, म्हणून ब्रुवन अपि हि न ब्रुते.
गच्छन अपि न गच्छती, चालतो आहे, गमन क्रिया होते आहे, पण तरी देखील गमन नाही. स्थिरीकृतात्म तत्वस्तु, त्यांनी असं काही स्थिर तत्व जीवनात अंगीकार केलेला आहे की पश्यन अपि न पश्यती, तो पाहतो आहे असं वाटत आहे तरी देखील त्याचा पाहत नाही. आम्हाला ही गोष्ट अटपटी वाटते, ही गोष्ट कशी काय शक्य आहे असं आम्ही म्हणतो, परंतु लक्षात घ्या की ज्याचा त्या वस्तूमधला रस निघून गेलेला आहे, जो विरागी आहे तो करतो. आमच्यावर सुद्धा एखाद्या वेळेला एखादी आपत्ती आली तर आम्ही खाणं पिणं तर सोडत नाही, पण खाणं पिणं करत असतानाही त्या खाण्यामधला जो रस आहे हा आमच्या जीवनात नाही आहे. खायचं म्हणून खायचं, जीवन जगवायचं आहे म्हणून खाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी खायचं आहे, अशा प्रकारची जशी एक प्रकारची उदासीनता ही विरागता जीवनात दिसते, ज्ञानीच्या जीवनात तर हे पदोपदी दिसतं की त्याचं या आत्मभानासमोर बाकीचं सगळं त्याला निरस वाटायला लागतं आणि काहीही देखील विषयांचे त्याला रस त्या ठिकाणी उरत नाही. म्हणून हा पुरुष विषय भोगत असतानाही ज्ञान वैभव आणि वैराग्याच्या सामर्थ्याने विषय सेवनाचं आपलं फल म्हणजे आगामी कर्मबंध प्राप्त करत नाही. म्हणून ज्ञानी हा विषयांचा भोगता असूनही क्रियेचं स्वामित्व नसल्यामुळे, ही क्रिया मला उपादेय आहे, ही माझी आहे, ही चांगली आहे किंवा ही वाईट आहे, चांगली तो म्हणत नाही आणि वाईट देखील म्हणत नाही, क्रिया आहे ती क्रिया आहे, ती होणार आहे, पण होत असताना तिच्यामध्ये इष्ट अनिष्टपणा सोडून हा अनुभव तो आहे स्वतःच्या न्यायक तत्वाला, स्वतःच्या ज्ञान स्वभावाकडे त्याची दृष्टी आहे आणि म्हणून त्या पराचं स्वामित्व तो स्वतःकडे घेत नाही आणि त्यामुळे त्याचा तो भोगता देखील असत नाही. म्हणून ज्ञान आणि वैराग्याचं असं काही अचिंत्य सामर्थ्य आहे की इंद्रियांचं सेवन करत असतानाही ज्ञानीला त्याचा भोगता म्हणता येत नाही. कारण विषय सेवनाचे सामान्य फल अनंत संसाराला कारणीभूत आगामी कर्मबंध आहे. कारण विषय सेवन करतो आहे तर नक्कीच त्या ठिकाणी त्याला पाप बंद होत आहे, पंचेंद्रियाच्या विषयांचा तो आनंद घेतो आहे, तो भोगतो आहे, तर नवीन त्याला कर्मबंध निश्चित होणार आहे. पण ज्ञानी आणि विरागी सम्यक दृष्टीला मिथ्यात्व जनित रागादिकांच्या अभावामुळे संसार भ्रमण रूप फल प्राप्त होत नाही. पण दृष्टी समीचीन झालेली आहे, निर्मलता जीवनात आलेली आहे, इकडे अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व यांचा सद्भाव जीवनात नाही आणि म्हणून अप्रत्याख्यान जनित मोहाचा उपशम करण्यासाठी हे सगळं भोगताना सुद्धा अंतरंगामधली पंचेंद्रियाच्या विषयांची आसक्ती संपल्यामुळे त्याला नवीन कर्मबंध तत् अनुषंगाने असत नाही. आसक्ती संपली, आसक्ती विरहित केवळ भोग त्याचा त्या ठिकाणी दिसत आहे. अशा तऱ्हेने हे आपण या ठिकाणी बघितलं. आता बघा की सम्यक्वंत सदा उर अंतर ज्ञान विराग उभे गुणधारे. सम्यक्वंत सदा उर धरंत, सदा त्याच्या हृदयामध्ये ज्ञान विराग उभय गुणधारे, दोन्ही गुण त्याच्या जीवनात आहे. जासु प्रभाव लखे निज लक्षण जीव अजीव दसा निखारे. त्याचा प्रभाव त्याच्या जीवनात हा दिसतो की जीव आणि अजीव दोन्ही योग्य रीतीने ते अनुभवत आहे. आत्म को अनुभव करी भय
स्थिर आपतरे अर और नितारे आत्म को अनुभव करी वेठीर. आत्म्याचा ते स्थिर रूपाने अनुभव करत आहे. आपतरे स्वतःही ते तरून जातात आणि और नको तारे दुसऱ्यांना पण तारण्याचं कार्य करतात. कारण सम्यक दृष्टीचं कथन किंवा यदा कदाचित कथन न करता देखील त्याच्या देहाची बोली अशी काही असते. जणू सर्वार्थ सिद्धीमध्ये पूज्यपाद स्वामींनी ज्या वेळेला तत्वार्थ सूत्राची टीका रचली त्यावेळेला सुरुवातीलाच त्यांनी एक शब्द त्या ठिकाणी ठेवला की जो काही या मुनी अवस्थेकडे बघेल त्याला त्याचं चारित्र्य मुनींचं चारित्र्य समजवून सांगण्याची गरज नाही. कसं आहे त्यांचं चारित्र्य तर वपुषा एव निरुपयन जणू काही या देहाच्या माध्यमातूनच त्यांचं चारित्र्य लोकांच्या समोर उजागर होत आहे. तसा हा सम्यक दृष्टी त्याचं चारित्र्य किंवा त्याची सगळी काही वर्तणूक जी आहे ती जणू काही दुसऱ्यांना एक प्रकारची प्रेरणा देणारी असणार आहे. म्हणून त्याच्याकडे बघून औरणही टारे दुसरे जीव देखील तरून जातात. साधी सुदर्भ लहे शिव मर्म साधी सुदर्भ स्वतःच निज द्रव्य तो सावरतो आणि लहे शिव शर्म मोक्ष सुखाची देखील तो प्राप्ती करून घेतो. सुकर्म उपाधी विथा वमिडारे आणि कर्म उपाधी पासून तो दूर हटतो. ही वैराग्याची अचिंत्य शक्ती आहे. शरीरादी परवस्तू आहे हे तर आहे हे तर मांडलंच आहे पण इथे भेद विज्ञान आहे ते रागादी भावांपासून की जे आत्म्यात उत्पन्न होतात पण आत्म्याचा स्वभाव नाही. शरीर आणि राग याच्यात फरक आहे. फरक हा आहे की शरीर तर पौद्गलिकच आहे परच आहे. त्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुण आहे ते पौद्गलिकच आहे. परंतु रागाचं तसं नाही. राग तर होऊ लागलेला आहे जीवात ही जीवाची उपज आहे. परंतु राग पर्यायीच होतो आहे पण जीवाच्या स्वभावात मात्र रागाला थारा नाही. स्वभाव आम्हाला बघायचा आहे. त्रिकाली आत्मवस्तू बघायची आहे आणि या राग रहित आत्म्याची अनुभूती ही आमच्यासाठी प्रेरणारूप वस्तू असणार आहे. असं हे रागाचं रागापासून दूर हटून वैराग्याचं आणि ज्ञानाचं सामर्थ्य आहे. आणि यानंतर परत दृष्टांताने ही गोष्ट आम्हाला कुंद आचार्य समजून सांगणार आहे. कलश गाथा नंबर 197. सेवंतो विनसेवदी असेवमानो विसेवगो कोवी पगरण चेष्टा कस्य विन यन पायरणोत्तिसो होदी. या गाथेमध्ये 2 शब्द आलेले आहे. एक आलेला आहे प्राकरणिक प्रगरण चेष्टा आणि दुसरा आलाय पायरणो प्राकरणिक प्रकरण चेष्टा. एक प्राकरणिक म्हणजे कार्य करता आणि दुसरं प्रकरण चेष्टा म्हणजे कार्य. अशा तऱ्हेचे 2 शब्द या गाथेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि गाथेमध्ये सांगितलं की कोणी एखादा जीव सेवंतः अपि न सेवते. एखादा जीव विषयांचं सेवन करत आहे आणि तरी देखील सेवन करत नाही. आणि असेव मानवी सेवगो आणि कुणी सेवनही करत नाही आणि तरी देखील तो त्याचा सेवक होतो. जसे कोण्या एका पुरुषाला प्रगरण चेष्टा काही विशिष्ट कार्य करण्याची चेष्टा प्रवृत्ती असते. अर्थात तो त्या प्रकरणाच्या सर्व क्रिया करत असतो. ते झालं प्रकरण चेष्टा. तथापि सो पायरणो
प्राकर्णिक आहे, ते कार्य करणारा आहे असं म्हणता येत नाही. प्राकर्णिक आहे म्हणजे तो करता आहे असं म्हणता येत नाही. अनेक गोष्टी जीवनामध्ये अशा असतात. कधी कधी एखादी उच्च पदस्थ व्यक्ती असते. ही उच्च पदस्थ व्यक्ती स्वतःच्या खुर्चीतून हलत पण नाही आणि 4 लोकांना ती कामाला लावते आणि 4 लोक ते कार्य करून आणतात सुद्धा. आता हे जर आम्ही बघितलं तर खरा कर्ता कोण आहे? तर खरा कर्ता जो खुर्चीवर बसलाय, जो हुकूम देतो आहे, तो वास्तविकतः त्या कार्याचा खरा कर्ता आहे. पण कर्ता असताना सुद्धा तो क्रिया मात्र कोणतीही करत नाही आणि म्हणून तो अशा प्रकारे कार्य न करता सुद्धा त्या प्रकरणाचा कर्ता आहे. आणि सेवक जे कार्य करत आहे, हे कार्य करत असताना सुद्धा वास्तविकतः त्या कार्याचे कर्ते नाही. अनेक उदाहरणं आम्ही जीवनामध्ये बघू शकतो की अशा तऱ्हेचा आम्हाला अनुभव पण येतो आणि हाच अनुभव आचार्यांनी आमच्याशी इथे शेअर केलेला आहे की कोणी एक विषयांचा सेवक असताना सुद्धा सेवन करत नाही. तो विषय भोगताना दिसतो आहे, सेवन करताना दिसतो आहे आणि तरी देखील त्याला म्हणणार आहे की हा सेवन करत नाही. आणि कोणी एक सेवन करत नसतानाही सेवक होतो. आम्हाला 4 तऱ्हेचे लोक जगामध्ये माहिती आहे. एक व्यक्ती अशी आहे की आज आहे आणि उद्या पण आहे. दुसरी व्यक्ती अशी आहे, आज आहे पण उद्या नाही. तिसरी व्यक्ती अशी आहे, आज नाही पण उद्या आहे. आणि चौथी व्यक्ती अशी आहे, आज नाही आणि उद्याही नाही. या 4 व्यक्तींच्या दृष्टिकोनामधला फरक बघा की ज्याच्याजवळ आज नाही आणि उद्याही नाही, म्हणजे ती आजही काही नाही, ती आजही कफल्लक आहे, तिच्या हातात काही नाही, पण तिची आशा किंवा इच्छा इतकी प्रगाढ आहे की जगामधल्या मला सगळ्या वस्तू भोगता आल्या पाहिजे या भावनेनी ती ग्रसित आहे. आज काही नाही हातामध्ये, दमडी पण नाही आणि तरी देखील इच्छा मात्र अगणित आहे. अशी व्यक्ती आज नाही आणि इच्छा इतका सोस आहे की तिला तिच्या जीवनात भावी काळामध्ये देखील काहीही मिळू शकत नाही, म्हणून आज नाही आणि उद्याही नाही. अशा तऱ्हेची जी व्यक्ती आहे तिला जीवनामध्ये सेवनही करत नाहीये, आजही करत नाहीये आणि ती उद्याही काहीही करणार नाही. पण या ठिकाणी सेवन करणारा घेतला आहे आणि सेवक घेतलेला आहे आणि सेवन करत नाही, अशा तऱ्हेची व्यक्ती आम्हाला बघायची आहे. म्हणून आज तर विषय भोगतो आहे, पण भोगत असताना देखील उद्यासाठी जर काही तो तजवीज करत नसेल, काही पुण्य गाठीशी बांधत नसेल, तर तो पुढेही त्याला भोग मिळणार नाही, अशा तऱ्हेचं त्याचं असणार आहे. म्हणून कोणी एक विषयांचा सेवक असताना सुद्धा सेवन करत नाही आणि कोणी सेवन करत नसताना देखील सेवक होतो. उदाहरण दिलं, जसं कोण्या एका पुरुषाला काही विशिष्ट कार्य करण्याची चेष्टा प्रवृत्ती असते, तो त्या प्रकरणाच्या सर्व क्रिया करत असतो, तथापि तो अप्राकर्णिक आहे, ते कार्य करणारा आहे असे काही म्हणता येत नाही. टीका पहा. या ठिकाणी आम्ही आज आमच्याकडे जर एखादं काही फंक्शन असेल तर आज काय होत आहे, आमच्याकडे समजा लग्न आहे, आम्ही सगळ्या गोष्टी इव्हेंट मॅनेजरवर सोपवून देतो आणि तो सगळ्या बाजू व्यवस्थित रीतीने सांभाळतो. आता तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीतीने सांभाळत असतानाही
तो त्या कार्याचा कर्ता म्हटल्या जात नाही. कर्ता कोण आहे? जो त्याला पैसे चुकवणार आहे, ज्याच्या घरी लग्न आहे, तो त्याचा कर्ता असणार आहे. पण असं असताना देखील क्रिया करताना मात्र ती व्यक्ती दिसते आहे, ते ठराविक लोक दिसतात आहे. हे ठराविक लोक कार्य करत असताना सुद्धा वास्तविकतः त्या कार्याचे खऱ्या अर्थाने करते नाही. ही गोष्ट आम्हाला लक्षात येते. उदाहरण तेच दिलेलं आहे की ज्याप्रमाणे कोणी एक विशिष्ट कार्याच्या क्रियेमध्ये प्रवर्तवान असूनही कार्य करताना दिसतोय, अगदी मनापासून करतोय, अगदी सगळ्या गोष्टी परफेक्ट रीतीने कशा होतील इकडे लक्ष ठेवून तो कार्य करतो आहे. या क्रिया करत असताना सुद्धा त्या कार्याचा स्वामी कोणी अन्य असल्यामुळे, त्याने करविल्यामुळे करतो. म्हणजे करविता दुसरा आहे आणि जो करविता आहे तो वास्तविकतः त्या कार्याचा कर्ता आहे. म्हणून त्या क्रियेच्या प्रकरणाच्या स्वामीपणाच्या अभावाने तो करता नाही. त्याचा जसा माहिती आहे की मी हे पैशासाठी करतोय, याचं आणि माझं काही वास्तविकता मी याचा करता नाही, त्याच्यामध्ये काय झालं तर त्याची जबाबदारी माझी नाही असं तो म्हणणार आहे. म्हणून त्या स्वामीपणाचा त्याच्या जीवनात अभाव आहे. म्हणून वास्तविकतः काम करत असणारे व्यक्ती हे करता नाही. जी करवित आहे त्यांच्याकडून करवून घेतात तो त्याचा करता आहे. अथवा दुसरा कोणी त्या कार्याबाबत व्यापार रूप प्रवृत्ती करत नसतानाही, त्या कार्यासंबंधी क्रिया करतही नाही, तथापि त्या कार्याच्या स्वामीपणामुळे प्राकरणी त्या कार्याचा कर्ता म्हटल्या जातो. त्याचप्रमाणे सम्यक दृष्टी पूर्वसंचित कर्माच्या उदयाने मिळालेल्या विषयांचं सेवन करत असताना सुद्धा अज्ञानमय रागादी भावांच्या अभावाने विषय सेवनाच्या फलाच्या मालकीच्या अभावामुळे सेवन न करणाराच आहे. वाक्य मोठं असलं तरी घाबरायचं कारण नाही. लक्षात आपल्याला घ्यायचंय की सम्यक दृष्टी जीव आहे, तो पूर्वसंचित कर्माचा त्यालाही उदय येणार आहे. कारण कोणतंही कर्म उदयात आल्याशिवाय निर्जरित होत नाही. पूर्वकर्माचा उदय त्याला आहे आणि पूर्वकर्माच्या उदयामध्ये त्याला विषयांचं सेवन त्याच्याकडून होत आहे. कर्मोदयानी विषय सामग्री मिळते असं नाही आहे. कर्मोदय तर कर्मोदयाच्या ठिकाणी आहे, कारण कर्माचं उपादान कारण कर्मांड वर्गण आहे. त्यांनी मला काही सामग्री प्राप्त झाली असं नाही आहे. आणि सामग्री जी आमची आहे आमच्याजवळ उपलब्ध, ही मात्र आहार वर्गणेचं कार्य आहे. म्हणून आमचा कर्माचा उदय असा उदय असताना अनुकूल सामग्रीची आम्हाला जी प्राप्ती झाली, जी होतीच ती आम्हाला मिळाली, ती आहार वर्गणेने म्हणजे आहार वर्गणा त्यामध्ये निमित्त कारण आहे. पण बोललं असं जातं की कर्मोदयानी सामग्री प्राप्त झाली. तर अशी ही सामग्री जी प्राप्त झालेली आहे याचं हा सेवन करतोय, उपभोग घेतोय. कारण कर्माचा उदय आहे, कर्माच्या उदयामध्ये अनुकूल सामग्री त्याला प्राप्त झालेली आहे, त्याचा हा उपभोग घेतोय, सेवन करत आहे. पण आता त्याच्या जीवनात पूर्वी कर्म बांधताना जो अज्ञानमय भाव होता तो आता राहिला नाही. तो आता ज्ञानी बनला आहे. ज्ञानी बनल्यामुळे त्याचा अज्ञानमय रागद्वेषादी भावांचा अभाव आहे. आता अभाव असल्यामुळे या विषय सेवनाचं फल जे त्याला प्राप्त व्हायला हवं होतं, नवीन कर्मबंध,
ते न होता विषय सेवनाच्या फलाच्या मालकीच्या अभावामुळे, की आता नवीन त्याचं फळ मला जे प्राप्त होणार होतं ते त्याला प्राप्त होत नाही. आणि असा हा त्याचं सेवन न करणारा आहे. मिथ्या दृष्टी मात्र बाह्यतः विषय सेवन करत नसतानाही, मिथ्या दृष्टी विषयांचं सेवन करतानाही दिसत नाही, पण तरी देखील रागादी भावांच्या सद्भावाने त्याच्या अंतरंगामध्ये हे भोग चांगले आहे, सुखकर आहे, मला हवे आहे, अशा प्रकारच्या भोगांविषयीची आसक्ती त्याच्या जीवनात आहे. स्वतः मिळेलच असं नाही, दुसऱ्यांचे भोग भोग पाहताना सुद्धा त्याच्या जीवनात हा भाव आहे की हे अत्यंत सुंदर आहे, अशा तऱ्हेचं मला मिळायला हवं, अशा प्रकारे मी असायला हवं. आहे काहीच नाही, पण भाव अनंत भोगांना भोगण्याचा, आणि त्यामुळे अनंत भोगांचा राग जीवनात त्याच्या त्यांनी मिळविलेला असा हा रागादी भावांच्या सद्भावाने विषय सेवनाच्या फलाच्या मालकीपणामुळे, आणि त्यामुळे काय झालं की त्याला नवीन कर्मबंध निश्चितपणे होणार आहे, आणि विषय सेवनाचं जे फल आहे कर्मबंध हे त्याला प्राप्त होईल, आणि म्हणून तो त्याचा सेवकच आहे. अत्यंत आपलं लौकिक उदाहरण देऊन, नेहमीच उदाहरण देऊन आचार्यांनी ही गोष्ट सिद्ध केलेली आहे. जुन्या काळामध्ये लग्न घर जे ठिकाणी होतं त्या ठिकाणी करावली राहत होत्या. त्या करावली कार्य सगळं करत होत्या, पण ती त्या कार्याचा कर्ता होत नव्हती. अशा तऱ्हेने कर्ता ही जी करविता आहे, जी करवून घेणारी आहे, तो वास्तविकतः कर्ता आहे. कार्य कोण करतं हे महत्वाचं नाही. आणि म्हणून या गाथेच्या संबंधात दोन शब्द आम्ही आज नवीन बघितले. एक प्राकरणिक, प्राकरणिक याचा अर्थ कर्ता, आणि दुसरं प्रकरण चेष्टा. प्रकरण चेष्टा म्हणजे कार्य, म्हणजे जो कार्य करतो तोच त्याचा कर्ता असतो असं नाही. एखाद्या व्यक्तीला, उदाहरण थोडं वेगळं आहे, हिंसेचं उदाहरण आहे. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी सुपारी देते, प्रत्यक्षामध्ये तिने काहीही केलं नाही, ती समोरची व्यक्ती दुसऱ्याला मारते आहे, पण त्याला ऑर्डर देणारी व्यक्ती मात्र हातात शस्त्र न घेता सुद्धा त्या खुनाचा करता आहे. आणि यांनी शस्त्र हातात घेतलं, प्रत्यक्षात मारलं, क्रिया केली, पण तरी देखील वास्तविक पाहता, खऱ्या अर्थाने पाहता तो त्याचा करता नाही. तर अशा तऱ्हेने खरा करता कोण आणि तो का, याचं उत्तर या गाथेमध्ये आम्हाला दिलेलं आचार्यांनी दिसतं. उद्याला भावार्थ पाहू. उद्याला म्हणण्यापेक्षा आपला आता क्लास 14 तारखेपर्यंत बंद असणार आहे. 15 तारखेला आपण पुढचं प्रकरण बघणार आहोत. 14 तारखेपर्यंत क्लास बंद असणार आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्छायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. कुणाला काही यावर शंका असेल तर विचारू शकता.